आहोत. बांधवांनो, धम्म अगाध आहे, धम्म अमर्याद आहे. धम्म माणसामध्ये माणूस जोडण्याचं काम करतो. धम्म माणसाला माणूस बनवण्याचं काम करतो. धम्म माणसामध्ये माणुसकी करण्याचं काम करतो. धम्म माणसाला सजग आणि सावध करतो. माणसाने सदैव सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. बेसावध आणि बेभानपणे माणसाने नाही जगलं पाहिजे. जागृत जीवन माणसाने जगलं पाहिजे. विवेकाचं, बुद्धिवादाचं जीवन माणसाने जगलं पाहिजे. यासाठी धम्म माणसाला प्रेरणा देत असतो. असा हा बुद्धिवादी, हेतुवादी, सत्यवादी असलेला धम्म बोधी सदवक्त बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. हा धम्म कल्पना नाही. बुद्ध म्हणजे कल्पना नाही. बुद्ध म्हणजे वल्गना नाही. बुद्ध म्हणजे खोतान नाही. बुद्ध म्हणजे ढोंग नाही आहे. तर बुद्ध हे वास्तव आहे. बुद्ध हे सत्य आहे. आणि म्हणून सामान्य तुमच्या आमच्यासारख्या सामान्य ग्रस्तासारखा त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी जीवन जगलेलं आहे. महामायेच्या पुढे जन्म घेतलेला आहे. आणि 28-29 वर्ष ग्रस्ती जीवनामध्ये सर्व ऐहिक सुखाचा उपभोग त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी ग्रहत्याग केलं, ग्रहत्यागानंतर अनेक ऋषीमुनी त्या काळात होते. अनेक प्रकारचे व्रत, वैकल्य, उपास, तापास जे आज आपण करतो ते सारे सिद्धार्थ गौतमाने केलेले आहे. आज उपास तापासाच्या नावाखाली आम्ही ढोंग करतो, सोंग करतो. कोणत्याही प्रकारचं तप आम्ही करत नाही. केवळ तपाचं ढोंग आम्ही करतो. परंतु ते महान तप सिद्धार्थ गौतमाने केलं होतं. 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. मी नेहमी आपल्याला सांगतो की बघा, लोक उपासाच्या नावाखाली म्हणतात एकादश धरली आणि दिवसभर चरली. म्हणजे फक्त नावाला एकादश धरली, फक्त भाकरवादी जमत नाही. बाकी साबुदाणा आणा, तूर आणा, केळी आणा, फळ आणा, बाबा सगळं जमतंय, फक्त भाकर नाही जमत. म्हणजे त्याच्या नावाखाली केवळ टम खायचं. काय काय लोक आम्ही पाहतो, त्या उपसुधामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लोक दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला तर चांगला तुला स्वयंपाक करतात. काम तर दिवसभर उपाशी आहे म्हणतात, संध्याकाळी चांगलं चुंगलं करून खातात. म्हणजे या पद्धतीने माणसं उपवासाच्या नावाने ढोंग करतात. परंतु भगवान बुद्धासारखा उपवास, सिद्धार्थ गौतमासारखा उपवास या जगामध्ये कुणी केला नाही. कुणी केला नाही. जसं एखादा पक्षी एखाद्या ज्वारीच्या कळसावरती बसतो आणि एक चोचीने एक कण काढून खातो आणि आपले गुजराण करतो. एखाद्या सालीवर बसून एक सालीचा दाणा काढतो, गव्हावर बसून गव्हाचा दाणा एखादा काढतो. अगदी त्या पद्धतीने भगवान बुद्धाने एक एक कण त्या ठिकाणी खाल्लेला आहे. एका एका कणावरती एक दिवस राहिलेला आहे. भगवान बुद्धाचं सुरुवातीचे लक्षण जर तुम्ही पाहिली, 32